श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जाई स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे. बघा, 5 ऑगस्ट 2024 तर श्रावण महिना चालू होणार आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत 5 श्रावण सोमवार आहेत. ह्या श्रावण महिन्यामध्ये 2024 मध्ये 5 श्रावण असे सोमवार येणार आहेत. तर आपल्याला भोलेनाथाची, महादेवांची खूप सेवा करायची आहे. काही म्हणजे गुरुचरित्राचं म्हणजे या पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला खूप सेवा करायची आहे. महादेवांची पण, आपल्या स्वामींची पण, गुरुचरित्राचं पारायण पण करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृतचं पण पारायण तुम्ही करू शकतात. नवनाथाचं पारायण पण तुम्ही करू शकतात आणि शिवलीला अमृताचं पण तुम्ही पारायण करू शकतात. तर आज मी सांगणार आहे की शिवलीला अमृत जे ग्रंथ आहे तर त्याचे पारायण कशा पद्धतीने केले जातात आणि त्याचे नियम अटी काय आहेत आणि पारायणाला म्हणजे किती अध्याय वाचायचे ती संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, सर्वात प्रथम म्हणजे आपल्या घरामध्ये शिवलेला अमृत, हे बघा, हे शिवलेला अमृत ग्रंथ, हा ग्रंथ आपल्या घरात असला पाहिजे तरच आपण पारायण करू शकतो. फ्रंट कॅमेरामुळे उलट दिसतंय. शिवलीला अमृत आहे, शिवलीला अमृत, श्री शिवलीला अमृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ कोणत्या पण दुकानात मिळून जातो आपल्याला. तर हे शिवलीला अमृतचं आपल्याला पठण करायचं आहे. 7 दिवसाचं पारायण करू शकतात, 3 दिवसाचं पण पारायण तुम्ही करू शकतात. तर आणि आपल्याला तुम्ही जर पारायणाला बसणार असाल तर सोमवारपासून आपल्याला शिवलीला अमृतला ग्रंथाला पारायणाला सुरुवात करायची. शिवलीला अमृत पारायण करायचं असेल तर सोमवारपासून आपण सुरुवात करू शकतो. तर त्याच्या अगोदर जर तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर 1 दिवस अगोदर नाही तर सकाळमध्ये तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे, बेलपान घेऊन जायचे 11 आणि प्रार्थना करायची महादेवांना. तुमची जी इच्छा असेल ती महादेवांना सांगायची की तुम्ही हे शिवलीला अमृत पारायण कशा संदर्भात करताय. तर तुमची इच्छा जी असेल ती, बघा, लग्न जमत नसेल, जोडीदारसाठी, घरातील कौटुंबिक कलह, आरोग्य, आजारपण, हे शिवलीला अमृत इतकं म्हणजे पवित्र असा ग्रंथ आहे हा. याच्यातून आपल्याला शिवलीला अमृतचं पारायण केल्याने मृत्यूच्या दारात कोण असेल तर त्याला ओढून आणणारे पवित्र असा ग्रंथ आहे. तुमच्या ज्या पण इच्छा असतील, मनोकामना असतील, ऐश्वर्या संदर्भात, लग्न संदर्भात, जोडीदार संदर्भात, कौटुंबिक, त्यांना मुलं बाळ होत नसेल त्यांच्यासाठी पण तुम्ही हे शिवलीला अमृतचं पारायण, हा ग्रंथ तुम्ही पारायण करू शकता 7 दिवसाचं. खूप म्हणजे असं पवित्र असा ग्रंथ आहे आणि तुमची मनोकामना, इच्छा भोलेनाथ नक्की पूर्ण करतील. कारण की ते भोलेनाथ आहे म्हणून त्यांचं नाव भोलेनाथ असं पडलेलं आहे. क्योंकि म्हणजे खूप म्हणजे भोलेनाथ आहे, आपले भोले बाबा आहेत. तर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. पारायण करण्याच्या आधी मंदिरात जायचं, भोलेनाथ महादेवाच्या मंदिरात गेला प्रार्थना करायची. जी तुमची मनोकामना असेल, इच्छा असेल ते महादेवांना सांगायचे आणि माझ्याकडून 7 दिवसामध्ये जी चूक भूल होणार आहे, माझी जी वाकडी तिकडी सेवा असेल ती माफ करून द्या आणि माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल म्हणजे होणार असेल पारायण करताना ती पण मला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे. बेलपत्र फुल वाहून घरी यायचे आणि दुसऱ्या दिवशी किंवा सकाळी तुम्ही लवकर मंदिरात गेले तर सकाळी तुम्ही आल्यावर मंदिरात बसून पारायणाला सुरुवात करू शकता. आता पारायणाची वेळ कोणती आहे तर बघा, एक तर पहाटे करू शकतात नाही तर संध्याकाळी तुम्ही पारायणाला बसू शकता. पण आपलं बघा, मुलं बाळांचं घर आहे, मिस्टर सकाळी लवकर जॉबला जात असतात, मग केव्हा पण 9, मी तर 9 नंतरच बसते. फक्त 12 ते 12:30च्या दरम्यान मी बसत नसते. फक्त पारायणाला लवकर उठून आपले टिफिन असतात, 5, 6, 7ला मुलगा जातो, नंतर मिस्टर जाता, मग अगोदरच 5 वाजता उठून मला टिफिन वगैरे करायला लागतं म्हणून जमत नाही. तर तुम्हाला जमत असेल तर पहाटे तुम्ही करू शकतात, नाही तर 4 प्रदोष काळी पण तुम्ही करू शकतात. ज्या जॉबवाल्या महिला असतील त्या प्रदोष काळामध्ये 4 नंतर केव्हा पण पारायणाला बसू शकतात.
तर याच्या काही म्हणजे जास्त नियम अटी नाही आहे. आपण नियम अटींना खूप घाबरत असतो. फक्त शिवलेलं अमृत तुम्हाला पारायण करायचं असेल तर मद्यपान, मांसाहार वर्ज्य असतं आणि ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं तुम्हाला सप्ताह काळामध्ये. आणि लसूण आणि कांदा खायचं वर्ज्य असतं, खायचं नसतं 7 दिवस. 7 दिवसाचं जर तुम्ही पारायण करत असणार तर 3 दिवसाचं पारायण केलं तेच नियम आहेत, 7 दिवसाचं पारायण केलं शिवलेलं अमृताचं तेच नियम आहेत. तर आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. जास्त काही नियम नाही आहेत, एवढेच नियम आहेत. आणि किती अध्याय वाचायचे बघा. 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर रोज 2-2 अध्याय असतात. पहिल्या दिवशी 1-2, दुसऱ्या दिवशी 3-4, तिसऱ्या दिवशी 5-6, चौथ्या दिवशी 7-8, पाचव्या दिवशी 9-10 आणि 6व्या दिवशी 11-12 आणि 7व्या दिवशी 13-14. आणि जो एक एक्स्ट्राचा 15वा अध्याय तो पण तुम्ही शेवटच्या दिवशी 3 अध्याय आपल्याला फक्त शेवटच्या दिवशी 3 अध्याय पठण करायचे. फक्त 2 अध्याय असतात, त्याला फक्त 1-2 किंवा 1.5 तास लागत असतो. 1.5-2 तास आपण असं कुठेही घालवून देतो बायकांमध्ये बसलं तर. आणि 2 तास द्यायचेत आपल्याला, कारण की ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप महादेवांची सेवा करायची आहे. शिवलेलं अमृत इतकं पवित्र ग्रंथ आहे. आपली जी पण इच्छा असेल ती पूर्ण करत असतात महादेव, शिवशंकर, भोलेनाथ. तर तुम्ही बघा. आणि पारायणाला बसायचं असेल तर वस्त्र कोणते नेसावे बघा. तुम्ही कोणत्याही प्रकारचे वस्त्र म्हणजे बघा, पुरुष असतील तर पांढरा कुर्ता असेल चालेल, फक्त काळं वस्त्र घालायचं नाही आहे. आपण जेव्हा शिवलेलं अमृत पारायणाला बसणार आहोत त्या दिवशी फक्त काळं वस्त्र घालायचं नाही आहे. आणि स्त्रियांनी काळी साडी, टॉप, कुर्ता जे काही असेल ते काळं घालायचं नाही आहे. आणि तुमच्याकडे पांढरा म्हणजे पुरुष असतील तर पांढरा कुर्ता घालू शकतात. आणि स्त्री असेल तर साडी असेल तर शुभ्र वस्त्र तुम्ही घालू शकतात. पांढरी साडी वगैरे तुम्ही घालू शकतात. कारण की महादेवांना पांढरं वस्त्र म्हणजे खूप प्रिय आहे. तर तुम्ही शक्यतो पांढरे कपडेच घाला. साडी असेल तर साडी घाला, पांढरा कुर्ता असेल तर कुर्ता पण तुम्ही घालू शकतात. फक्त काळं वस्त्र घालायचं नाही आहे. आणि आपण पारायणाला बसू शकतो. आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे, तुम्ही दूध, साखर, पांढरे पेढे, केळी तुम्ही काय पण दाखवू शकतात. पारायणानंतरच तुम्हाला उपास करायचा असेल 1 टाईम तर 1 टाईम तुम्ही उपास करू शकतात. आणि नसेल करायचा, प्रकृतीला आपल्याला झेपत नसेल तर केला नाही तरी पण चालणार आहे. शेवटी आपली तब्येत महत्त्वाची आहे. कारण की आपली तब्येत चांगली राहील तरच आपण शिवलेलं अमृतचं जे पारायण आहे ते पूर्ण कंप्लीट करू शकतो. जास्त काही नियम नाही आहेत, एवढेच नियम आहेत. तर ज्या ताईंना बसायचं असेल ते सोमवारपासून आपण शिवलेलं अमृतला पारायण करायला बसायचे. आणि जे 3 दिवसाचे पण पारायण करत असतील तर त्यांना पण तेच नियम आहेत. फक्त त्यांना त्या दिवशी आता हे 5-5 अध्याय वाचावे लागतील. 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 5 ते 15 दररोज 1 ते 5 असे अध्याय आहेत. 5-5 अध्याय घ्यायची वाचन करायला. म्हणजे काही एवढं कठीण नाही आहे. खूप 2 तास कुठं निघून जाता वाचण्यामध्ये. आणि खूप छान असा पवित्र असा ग्रंथ आहे. तुम्ही आता 7 दिवसाचं आपल्याला हे शिवलेलं अमृतचं पठण करायचं आहे. 7व्या दिवशी आता आपलं सकाळी नाही तर संध्याकाळी पठण होऊन जाईल. सकाळी बसले तर उत्तम आहे. आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आपलं पठण होऊन जाईल. जे संध्याकाळी बसणार असतील 4 नंतर शिवलेलं अमृत पारायणाला तर तेव्हाच आपल्याला नैवेद्य करायचं आहे. शिरा म्हणून भोजन करायचं आहे आपल्याला त्या दिवशी. आणि महादेवाच्या मंदिरात जायचे. 11 बेलपत्र घेऊन जायचे आणि फुलं घेऊन जायचे. महादेवांना अर्पण करायचे. आणि 1 जल लोटा पाणी घेऊन जायचे. महादेवांना अभिषेक करायचा आहे त्या दिवशी. आणि जो प्रसाद आपण केलेला आहे तो महादेवांना दाखवायचा आहे. आणि घरी आल्यावर आपल्याला ते प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. तर तुम्ही हे आपल्याला रविवारी करायचे. जे 7 दिवसाचे पारायण करत असेल सोमवारी बसणार, शेवटच्या दिवशी रविवारी येईल. तर रविवारी आपला हा शिवलेलं अमृत ग्रंथ आहे जो पठण झाला
तर आपल्याला संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जायचे शिरा घेऊन आणि 11 बेलपत्र नैवेद्य आणि अभिषेक करायचे पाण्याने. 1 जल लोटा आपल्याला पाण्याचा घेऊन जायचा आहे. चंदन भस्म षोडोपचारे महादेवांची आपल्याला पूजा करून घरी यायचं आहे. आणि तो प्रसाद जो आपण मंदिरात घेऊन गेलेला आहे तो प्रसाद महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि थोडा प्रसाद घरी घेऊन यायचा आणि तो आपण ग्रहण करायचा आहे. तर तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या महादेव पूर्ण करणार आहेत. म्हणजे महादेव हे म्हणजे भोलेनाथ हे आपली मनातील इच्छा पूर्ण करत असतात. म्हणून तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या पूर्ण हो हीच भोलेनाथ चरणी आणि स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.